नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज पाहणार आहोत बटाट्याचे आणि पोह्याचे कटलेस। इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत, 2 बटाटे उकडलेले, वटाणे उकडायला ठेवलेले आहेत, ते मी आता थोड्या वेळाने दाखवणार आहे। 1 वाटी मटर पण तिथे ॲड करणार आहे। याचबरोबर मी इथे कांदा, कोथिंबीर, 2 मिरच्या, कढीपत्ता बारीक कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर लाल मिर्च पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि पाव चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे। आता आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत। त्यासाठी मी पोहे धुवून स्वच्छ भिजत ठेवणार आहे। आता आपण इथे उकडलेला बटाटा जो आहे तो अशा प्रकारे खिसणीच्या साहाय्याने आपण किसून घेणार आहोत। बटाटा किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण इथे आपले पोहे भिजवलेले आहेत तेही आपण इथे ॲड करत आहोत। कोथिंबीर, कांदा, मिरची, कढीपत्ता, त्याचबरोबर आपण मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि मीठ हे सगळं आपण इथे ॲड करून घेत आहोत। जर कमी जास्त वाढत असेल तर आपण वरून टाकू शकतो। मिठाचं प्रमाण आपण घेतलेलं आहे, त्यानुसार आपण चवीनुसार बघूया। जर कमी जास्त वाटत असेल तर इथे ॲड करू। ह्याचबरोबर आपण सगळं एकत्र करून घेत आहोत। आता आपण इथे मटरसुद्धा ॲड करणार आहोत। आपण हे वाफवलेले याच्यात मटरसुद्धा ॲड करतोय। अशा प्रकारे आपले गोळा तयार करून झालेला आहे, एकत्र झालेला आहे। आता आपण अशा प्रकारे गोळा करून घेणार आहोत। असं शेप देणार आहोत। आपण अशा प्रकारे सगळे करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण अशा प्रकारे तयार करून घेतलेले आता आपण हे तळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याचबरोबर तेल आपल्याला लो टू मीडियमवरती त्याला अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरती ठेवलेली आहे। त्याचबरोबर अजून 2 ते 3 टाकून घेते आहे। एका वेळेला 4 ते 3 बसतात कढईमध्ये। अशा प्रकारे आपण आता हे पलटून घेणार आहोत।
आपण ह्याला ब्राऊन होईपर्यंत आपण हे याला तळून घेत आहोत. त्याचबरोबर अशा प्रकारे जर फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये असं अशा प्रकारे. जर आपल्याला रव्यामध्ये जर घोळून जर तळून बघितली तरीही ती टिक्की किंवा जी पॅटेस आहे हे छान लागतं. हे दोन्हीही दाखवत आहे मी. आता मगाशी साध्या पद्धतीत रवा न लावता तळून दाखवलेली आहे. त्याचबरोबर मी इथे रवा लावून तळत आहे. आता आपण काढून घेणार आहे. ह्याच पद्धतीने आपण आता तळून घेणार आहे सगळं. हे रवा आपण ह्याला कोट करून जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. जर आवडत असेल अशा प्रकारे करून पहा. हे पण खूप छान लागतं. जे मी मगाशी तळून दाखवलेलीच आहे अशा प्रकारे. पण ह्यामध्ये एवढाच फरक आहे की ह्याला तेल दिसून येतं. ह्याला तेल एवढं वाटत नाही, तेलकट नाही आहे ते, कारण रवा लावल्यामुळे जास्त तेलकट होत नाही. मी हे पलटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळून जाईल. यासाठी व्हिडिओ आवडत असेल शेअर करा, लाईक करायला कंजूसी करू नका, कारण तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. कारण त्यामुळे मला ती प्रोत्साहन मिळतं आणि मला नवीन नवीन व्हिडिओ करायला आवडते. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.